तो बाबा साहब अम्बेडकर जी ने 14 अक्टूबर 1956 को वहाँ दीक्षा ली थी। और बाबा साहब अम्बेडकर जी का कहना ये था कि भाई हिंदू धर्म में परिवर्तन होना चाहिए, हमें समानता की बिहेवियर में मिलना चाहिए और अनटचेबिलिटी खत्म होनी चाहिए। हम भी हिंदू हैं, लेकिन बाबा साहब के समाज को, दलित समाज को न्याय नहीं मिला। इसीलिए उन्होंने अपने देश में ही जो सिद्धार्थ गौतम बुद्ध जी का बौद्ध धम्म है, उसकी दीक्षा उन्होंने ली थी 14 अक्टूबर 1956 को। उसी जगह पर एक बहुत बड़ा स्मारक खड़ा है दीक्षा भूमि में। माननीय आर.एस. गवई जी आज हमारे बीच में नहीं है, लेकिन उनकी अध्यक्षता में जो दीक्षा भूमि स्मारक समिति है, तो उन्होंने बहुत बड़ा स्तूप वहाँ बनाया है। तो जो हमारा डॉक्टर अंबेडकर फाउंडेशन है, तो उन्होंने मतलब उसके डेवलपमेंट के लिए 17 करोड़ रुपए मंजूर किए हैं। और उसमें से 4 करोड़ का जो चेक है वो दीक्षा भूमि समिति को दे दिया है। तो उसी तरह मतलब नागपुर के लिए महाराष्ट्र सरकार ने, जब देवेंद्र फडणवीस जी की सरकार थी, उन्होंने भी 100 करोड़ रुपये अनाउंस किए थे। और उसमें से 40 करोड़ रुपए का चेक 2 साल पहले जब देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री थे, तब उन्होंने वो 40 करोड़ का चेक दे दिया है। बाकी 60 करोड़ देना बाकी है। अभी ये उद्धव ठाकरे सरकार ने वो पैसा देना चाहिए। दूसरा विषय ये है कि महाराष्ट्र में स्थिति बहुत बिगड़ती जा रही है, और इसीलिए आज मैं महामहिम राष्ट्रपति रामनाथ कोविंद साहब से 15-20 मिनट बात मैंने की, और राष्ट्रपति भवन में हमारी मुलाकात हुई। तो उसमें मैंने एक मेमोरेंडम आरपीआई की तरफ से उनको दे दिया है, और उसमें हमने मांग किया है कि मतलब महाराष्ट्र में एक के बाद दूसरी घटना घटती जा रही है, और महाराष्ट्र के लिए बहुत बड़ी कलंकित बात यह है कि सचिन वाजे जैसा एक क्राइम का पुलिस ऑफिसर, मुकेश अंबानी जिन्होंने लाखों लोगों को रोजगार दे दिया है, उनका जो एंटीलिया जो उनका बंगला है, उसको उड़ाने के लिए वहाँ स्फोटक रखता है। और मनसुख हिरेन जी की जो स्कॉर्पियो है, उसको वहाँ लाकर उसमें स्फोटक रखता है। और दूसरी इनोवा से मतलब वहाँ से चला जाता है। तो ये घटना बहुत बड़ी गंभीर घटना है। आज इसके पहले आतंकवादी इसी तरह का प्लान करते थे, लेकिन अभी पुलिस ऑफिसर ये प्लान कर रहे हैं। लेकिन हमें शंका ये है कि भाई इसके पीछे और भी कोई बड़ा राज हो सकता है, इसीलिए इसकी पूरी जांच होनी चाहिए। इसकी जांच मतलब एनआईए की तरफ से हो रही है, और एटीएस की तरफ से भी हो रही है। लेकिन हमें विश्वास नहीं है कि अगर जब तक ये उद्धव ठाकरे साहब की सरकार है, तब तक इसकी जांच ठीक नहीं होगी। और अभी अनिल देशमुख जी बोल रहे हैं कि भाई इसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए। तो इंक्वायरी क्या होनी है? परमवीर सिंह जी ने तो आरोप लगाया है, उनको पूरी जानकारी मिली थी, और हर महीने को 100 करोड़ रुपए देने का स्टेटमेंट लिखित रूप में माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी को परमवीर सिंह ने पत्र लिखा है, और उसमें उन्होंने हर महीने को 100 करोड़ रुपए मिलना चाहिए। ये कैसा लेना है? तो ये जो बार है ये 2-3 हज़ार है, उसमें से 2-3 लाख रुपए आप जमा करो, उसके 50-60 करोड़ हो जाएंगे, और बाकी के ऐसे जमा करो। और दूसरा, फुटेज में मतलब बहुत बार सचिन वाजे अनिल देशमुख को मिले हैं, तो इसीलिए मुझे लगता है कि इसकी पूरी जांच होनी चाहिए। अभी जांच करने की मांग तो अनिल देशमुख जी कर रहे हैं, लेकिन जांच क्या करेंगे? मतलब यहाँ पुलिस कमिश्नर ने इसी तरह का आरोप लगाया है। इसीलिए ये पूरी बातें हमने माननीय महामहिम राष्ट्रपति जी को बताई है। और महाराष्ट्र में मतलब मनसुख भाई हिरेन जी की हत्या भी हुई है। मुकेश अंबानी के घर के सामने स्फोटक रखने का प्लान हुआ है, उसमें पुलिस ऑफिसर का हाथ है। 100 करोड़ रुपए की मांग होती है, और इसी तरह का आरोप पहली बार इसी तरह का लगाए
गृह मंत्री पर, और उनके विरोध में कोई कार्रवाई नहीं हो रही है। उन्होंने रिज़ाइन देने की आवश्यकता थी, लेकिन रिज़ाइन भी नहीं दिया जा रहा है। उनको प्रोटेक्शन देने का प्रयत्न एनसीपी और शिवसेना कांग्रेस पार्टी का कर रही है, ये महाविकास आघाड़ी सरकार कर रही है। और इसीलिए आज हमने ये भी माननीय राष्ट्रपति जी बताया है कि भाई कोरोना महाराष्ट्र में सबसे ज़्यादा बढ़ रहा है। कल 31,000 केसेस आई है, मतलब पहले जितनी केसेस आती थी उससे भी ज़्यादा केसेस महाराष्ट्र में आ रही है। महाराष्ट्र सरकार कोरोना को कंट्रोल करने में असफल हो गई है, क्राइम को मतलब रोकने के लिए असफल हुई है। दलित पर भी जगह जगह पर अत्याचार हो रहे हैं, और उसको भी रोकने के लिए उद्धव ठाकरे साहब की सरकार असमर्थ है। इसलिए सरकार को बर्खास्त करके वहाँ राष्ट्रपति शासन लागू करना ही चाहिए। इसी तरह की मांग मैंने की है, ये मेमोरेंडम मैंने उनको दे दिया है, और इस पर विचार किया जाएगा, ऐसा भी आश्वासन उन्होंने हमको दे दिया है। हाँ, तर आपले माननीय महामहिम राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत माझी चर्चा 15 मिनिट झालेली आहे, आणि त्याच्यामध्ये मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केलेला आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती अत्यंत बिघडलेली आहे। महाराष्ट्रामध्ये मुकेश अंबानीच्या जो एंटिलिया बंगला आहे त्याच्यासमोर स्कॉर्पिओ जाऊन उभी करणं, त्याच्यामध्ये स्फोटकं ठेवणं, आणि त्याच्यामध्ये सचिन वाझेसारख्या एका मराठी असणाऱ्या क्राईम ऑफिसरचा, पोलीस ऑफिसरचा संबंध असणं ही बाब अत्यंत गंभीर आहे। आणि याच्या पाठीमागे अजूनही कोणाचा तरी मोठा हात असण्याची शक्यता आहे, अशी शंका त्यांच्यासमोर आपण व्यक्त केलेली आहे। त्याचबरोबर अनिल देशमुखजी जे आहेत त्यांनी सचिन वाझे यांना 100 करोड रुपये प्रत्येक महिन्याला मिळाले पाहिजेत, अशा पद्धतीचं जो त्यांच्याकडे मागणी केलेली होती, ती माहिती माननीय परमबीर सिंग जे माजी पोलीस आयुक्त आहेत मुंबईचे, त्यांनी मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांनी त्याच्यामध्ये तक्रार केलेली आहे की अशा पद्धतीची मागणी अनिल देशमुख यांनी केलेली होती। तर ही परिस्थिती आहे। त्यानंतर या मनसुख हिरेन जे आहे त्यांची हत्या झालेली आहे, आणि त्याच्या पाठीमागं सचिन वाझेचाच हात असला पाहिजे। आणि महाराष्ट्रातली लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती बिघडत चाललेली आहे। महाराष्ट्रामध्ये कोरोना कंट्रोल करण्यामध्ये माननीय उद्धव ठाकरे सरकारला अपयश आलेलं आहे। दलितांवरती सुद्धा अत्याचार वाढलेले आहेत, आणि त्यामुळं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती शासन लागू झालं पाहिजे, हे सरकार बरखास्त झालं पाहिजे। या सरकारच्या प्रेझेंटीमध्ये या सगळ्या मामल्याची चौकशी होऊ शकत नाही, आणि खऱ्या अर्थानं जर हा तपास चांगल्या पद्धतीनं करायचा असेल तर हे सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी आपण माननीय राष्ट्रपती यांच्याकडे आपण केलेली आहे, आणि त्याच्यावर अवश्य विचार करू, अशा पद्धतीचं मत त्यांनी माझ्यासमोर व्यक्त केलेलं आहे। दुसरा विषय जो आहे तो डॉक्टर आंबेडकर फाउंडेशन जे आहे त्यांनी आपल्या दीक्षाभूमी जी आमचं एक बाबासाहेबांचं मोठं स्मारक आहे, बाबासाहेबांच्या त्यांनी दीक्षा घेतलेली होती, तर त्यासाठी 17 कोटी रुपये मंजूर केलेले आहे। त्याच्यामधले 4 करोड रुपये जे आहेत ते त्याचा चेक दीक्षाभूमी स्मारक समितीला दिलेला आहे। बाकीचे 13 करोड रुपये लवकरच आम्ही त्यांना देणार आहोत। महाराष्ट्र सरकारने देवेंद्र फडणवीस असताना 100 कोटी रुपये अनाऊन्स केले होते, त्याच्यामधले देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना 40 कोटीचा चेक दिलेला आहे, बाकीचे 60 कोटी राहिलेले आहेत, आणि ते सुद्धा दीक्षाभूमीच्या डेव्हलपमेंटसाठी मिळाले पाहिजेत। तर त्या दृष्टिकोनातून आज आपण म्हणजे माननीय राष्ट्रपतींना भेटून आलेलो आहोत, आणि आमच्या मंत्रालयाच्या वतीनं आम्ही हे 17 कोटी रुपये दीक्षाभूमीला दिलेले आहेत। राष्ट्रपति जी ने क्या कहा सर, आपको क्या आश्वासन दिया? हाँ, राष्ट्रपति जी ने बोला है कि स्थिति बहुत बड़ी गंभीर है ही, आपने भी हमको बताया है, हम भी देख रहे हैं गंभीर स्थिति है, और उस पर विचार किया जाएगा। जो मांग आपने की है उस पर विचार किया जाएगा।
पण आठवले साहेब राज्यामध्ये महाविकास आघाडी क्लीन चिट देते अनिल देशमुख यांना आणि पुन्हा आहे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये धोक्यात नाही, कायदा सुव्यवस्था चांगली आहे असं महाविकास आघाडीची लोक म्हणतात. मग तुम्ही कोणत्या बेसिसवर म्हणताय की आता महाविकास आघाडीचे लोक म्हणतायत, पण सगळा महाराष्ट्र आणि देश बघतो आहे काय महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे. त्यामुळं महाराष्ट्रामध्ये पहिल्याच वेळेला एक पोलीस अधिकारी आणि ज्या पोलीस अधिकाऱ्याचा शिवसेनेशी संबंध आहे, अनेक शिवसैनिकांशी त्याचे जवळचे संबंध आहेत, अशा पद्धतीचा अधिकारी मुकेश अंबानी यांच्या घरावर अशा पद्धतीचे स्फोटकं ठेवण्याच्या प्लॅनमध्ये पुढाकार घेतो आहे. आणि मनसुखभाई हिरेंची हत्या झालेली आहे आणि अनिल देशमुख यांनी 100 कोटी रुपये मागितल्याची माहिती आणि पुरावे जे आहेत ते सगळे परमबीर सिंग यांच्याकडे आहेत. आणि त्यामुळं परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. पण जरी हे सरकार म्हणत असलं की लॉ अँड ऑर्डरची परिस्थिती तेवढी बिघडलेली नाही, पण सगळा महाराष्ट्र बघतो आहे, देश बघतो आहे. त्यामुळं परिस्थिती एकदम बिघडलेली आहे. म्हणून आमची मागणी अशी आहे की हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत या प्रकरणाची स्वच्छ इन्क्वायरी होणार नाही आणि त्यामुळे सरकार बरखास्त केलं पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे, अशा पद्धतीची आपली मागणी आहे. राष्ट्रपतींकडे तुम्ही जाताय, परंतु भाजपला असं असं भाजप आमचा मित्रपक्ष आहे, पण माझा स्वतंत्र पक्ष आहे. माझ्या पक्षाची भूमिका ही आहे, मी सुरुवातीपासून मी मागणी केलेली आहे. त्यामुळं भाजपने मागणी केलेली आहे. मी हाऊसमध्ये ज्यावेळेला हा विषय उठवला होता राज्यसभेमध्ये, BJPने त्याला पूर्णपणे पाठिंबा दिला होता. त्यावेळेला हाऊस ही 2 तासाचं अर्जन झालं होतं राज्यसभा. त्यामुळं BJPचा पाठिंबा नाही, पण BJP राष्ट्रपतींना भेटली नसेल, पण मी भेटून आलेलो आहे. सर, राज्यामध्ये फोन टॅपिंगचं प्रकरण खूप वाढत आहे. खास करून राजकीय नेत्यांचं, जसं अनेक जे मंत्री आहेत त्यांचं फोन टॅपिंग होत आहे, चर्चा देखील पुढे आलेली आहे. एखाद्या राजकीय नेत्याचं फोन टॅपिंग होणे याकडे आपण कसं बघता? फोन टॅपिंगची आवश्यकता तर नाही. आता रश्मी शुक्ला या ते करतायत अशा पद्धतीची तक्रार असेल किंवा आरोप असेल ही, पण कुणाचे फोन टॅपिंगचा विषय अजिबात नाही आहे. पण असे फोन टॅपिंग करणं योग्य नाही आहे. म्हणजे राजकीय नेत्यांचे फोन टॅपिंग करणं बरोबर नाही आहे. पण अशा एखाद्या प्रकरणामध्ये कुठल्या एखाद्या राजकीय नेत्याचा वगैरे संबंध असेल, आमदाराचा संबंध असेल, मंत्र्याचा संबंध असेल, तर त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा त्यांना चौकशीमध्ये अधिकार आहे. परंतु विनाकारण कुणाचे फोन टॅपिंग करणं बरोबर नाही. हाँ, जो फोन टैपिंग का जो विषय है, तो जो रश्मि शुक्ला जो पुलिस ऑफिसर है, तो फोन टैपिंग में मतलब उनका हाथ है या वो फोन टैपिंग करते हैं ऐसा आरोप है. मुझे लगता है कि किसी के भी फोन टैपिंग करना ठीक नहीं है. लेकिन पुलिस ऑफिसर को ये ज़रूर अधिकार है कि अगर किसी MLA का, किसी MP का, किसी मंत्री का अगर किसी प्रकरण से संबंध है तो फिर वो फ़ोन टैपिंग करने का उनको अधिकार है. लेकिन किसी का भी फ़ोन टैपिंग करना ठीक नहीं है, ऐसा मुझे लगता है. एक चर्चा आहे की शरद पवार यांना संयुक्त, त्यावर आपलं काय मत आहे? माझं मत जे आहे, मी तर NDA मध्ये आहे, त्यामुळं मी आता UPAच्या संबंधामध्ये बोलणं बरोबर नाही आहे. परंतु शरद पवारांना UPAचा अध्यक्ष बनवा अशा पद्धतीची मागणी असेल, त्या संबंधामध्ये UPAने विचार करावा. पण राहुल गांधी त्याला पाठिंबा देतील असं मला वाटत नाही. सोनिया गांधी त्याला पाठिंबा देतील असं वाटत नाही. त्यामुळं सोनिया गांधी जी और राहुल गांधी जी शरद पवार के नाम को सपोर्ट बिल्कुल नहीं करेगी. कुछ लोगों की मांग होगी, लेकिन अभी उस पर क्या निर्णय लेना है, UPA का चीफ किसको बनाना है. अगर मैं UPA में होता था तो मैं बोलता था, लेकिन मैं UPA में नहीं हूँ और मैं NDA में हूँ, तो मैं बोलने से कुछ होगा नहीं. तो इसीलिए मुझे लगता है कि लेकिन शरद पवार जी का नाम को मतलब सभी लोग, कांग्रेस पार्टी सपोर्ट नहीं करेगी, जो नेशनल पार्टी के रूप में अकेली कांग्रेस पार्टी है. बाकी की सब पार्टियाँ स्टेट लेवल की पार्टियाँ है, तो उनके नाम पर कांग्रेस पार्टी विरोध करेगी, ऐसा मुझे लगता है.
सर, रश्मी शुक्लांचा टॅपिंग प्रकरणाचा विषय आहे. ते जर बेकायदेशीरपणे टॅपिंग केलं असेल, नाही, फोन टॅपिंगच्या संबंधामध्ये आता त्याची चौकशी होणं आवश्यक आहे. खरोखर त्यानं कुणाचे फोन टॅपिंग केलेले आहेत. मी जे अगोदर सांगितलं की एखाद्या पोलीस अधिकाऱ्याला कुठल्या तरी एखाद्या केसच्या संबंधामध्ये ती व्यक्ती डाऊटफुल असेल तर त्यांचे फोन टॅपिंग करण्याचा अधिकार म्हणण्यापेक्षा चौकशी करण्याचा त्यांना अधिकार आहे पोलिसांना. पण कुणाचेही फोन टॅपिंग करू नयेत आणि त्याची चौकशी व्हायला काय हरकत नाही. म्हणजे कुणाचे फोन टॅपिंग केलेले आहेत. तर वाजे प्रकरण गाजतंय, राष्ट्रीय स्तरावरचा तो मुद्दा झालेला आहे. तुम्ही पत्रकार परिषद घेत, तिथले सत्ताधारी घेतात. यात महाराष्ट्राची बदनामी असं वाटत नाही का तुम्हाला? त्याचे दूरगामी परिणाम इन्व्हेस्टमेंटवर काही परिणाम होतील असं वाटत नाही? नाही, महाराष्ट्राची कशाबद्दल? तुम्ही सगळे आरोप बदनामी होते, महाराष्ट्राची बदनामी होत असं त्यांचं म्हणणं आहे. महाराष्ट्राची बदनामी होत या सगळ्या प्रकरणात. नाही, दूरगामी परिणाम त्याच्या गुंतवणुकीवर राज्यातल्या वगैरे होतील असं वाटत नाही का? नाही, महाराष्ट्र सरकारही बदनाम होत आहे आणि महाराष्ट्रही बदनाम होत आहे. कारण अशा पद्धतीच्या घटना मुंबईमध्ये घडत आहेत आणि ही बाब अत्यंत गंभीर आहे. ये घटना बहुत इतनी गंभीर है कि मतलब पुलिस ऑफिसर ही जो गैंगवार वाले जैसे लोग आतंकवादी करते हैं, इसी तरह का पुलिस ऑफिसर लीडिंग कर रहा है और ये साफ अपने को देखने के लिए मिल गया है. तो ये पहली बार ऐसी घटना हुई है. और जो इनकाउंटर करने वाले जो मतलब सचिन वाजे है, तो ये मतलब मुकेश अंबानी के घर पर स्फोटक रखने का प्लान करते. इसके पीछे क्या उनको वो 100 करोड़ रुपए उनको यहाँ से नहीं मिल रहे थे और ऐसा स्फोटक रखकर वहाँ से पैसा लेने का कुछ उनका प्लान था क्या, ये भी कुछ मालूम नहीं है. लेकिन पुलिस ऑफिसर का संबंध रहने से पूरी महाराष्ट्र की बदनामी हो चुकी है. 100 करोड़ की मांग करने का पूरा रोज पूरे टीवी वाले रोज दिखा रहे हैं, रोज प्रिंट मीडिया में आ रहा है और इससे महाराष्ट्र की प्रतिमा एकदम कलंकित हो चुकी है. इसीलिए माननीय उद्धव ठाकरे जी के सरकार को रहने का अधिकार नहीं है. जल्दी सरकार बर्खास्त हो जाए, ऐसा मुझे लगता है. ठीक है, थैंक यू.